हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 9 पेज नंबर 2.54 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द फॉलोइंग इज द कंडेन्स्ड बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड अँड इट्स सबसिडरी बी लिमिटेड. म्हणजे ए लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी अँड सबसिडरी कंपनी आहे बी लिमिटेड. बी लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी, कारण इथं लिहिलेलंच आहे ए लिमिटेडची बी लिमिटेड ही सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे ए लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे आणि बी लिमिटेड ही सबसिडरी कंपनी आहे. ॲज ऑन 31 मार्च 2025 आपल्याला त्यांची जी फॉलोइंग दिलं आहे, खाली बॅलन्स शीट दिलेली आहे ती आहे 31 मार्च 2025ची. लायबिलिटी साईडला आहे शेअर कॅपिटल इश्यूड सबस्क्राईब अँड पेड अप. तर इथं कॅपिटल दिलेलं आहे. एक शेअर्स 10 रुपीजचं आहे. एचं कॅपिटल आहे 11 लाख, बीचं आहे 4 लाख. तर तुम्हाला इथं बघायचं आहे की बीचा विचार करायचा आहे आणि एचं पण नंबर ऑफ शेअर्स तुम्ही फाईंड करू शकता आणि बीचे पण. कसे फाईंड करायचे, तर हे कॅपिटल डिवाइड बाय 10 ईच. म्हणजे एक आहे 10 रुपयाचा, ह्याने डिवाइड करायचं आहे. म्हणजे एक झिरो कट केला तरी येईल, कारण एक शेअर्स 10चा आहे. म्हणजे 40,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. आपण नंतर वर्किंग करताना मी समजवणारच आहे. त्याच्या पुढे दिले शेअर प्रीमियम आहे. बीचा नाही, एचा आहे 1,30,000. शेअर प्रीमियम म्हणजे काय, तर आपण फॉर एक्झाम्पल एक शेअर 100 रुपयाची फेस व्हॅल्यू आहे, किंवा असं समजा की एका शेअरची व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे आणि तो शेअर्स मार्केटमध्ये 120 रुपीजला विकला. 100चा शेअर्स कितीला विकला, 120ला विकला. म्हणजे जे 20 रुपीज आहेत हे काय आहे, प्रीमियम आहे. म्हणजे 100 रुपयाचा शेअर्स वाढावा घेऊन जास्त किमतीला विकला. जास्त किंमत आहे, कितीने जास्त विकला, तर 20 रुपीजने. 20 रुपीज हे जास्त अमाऊंट आहे. 100चा शेअर्स 120 रुपयाला विकला, म्हणजे 20 रुपीजला जास्त आहे, त्याला प्रीमियम म्हणायचं. तर हे आहे प्रीमियम. ह्या प्रीमियमचा उपयोग तुम्ही फक्त शेअर म्हणजे ॲज अ कॅपिटल म्हणून उपयोग करू शकत नाही. तर प्रीमियममधून तुम्ही डिव्हिडंड देऊ शकता, पण कॅपिटल म्हणून त्याचा उपयोग केला जात नाही, म्हणून प्रीमियम अकाउंट तसाच राहतो. हे प्रीमियम तुमच्या बॅलन्स शीटला येईल. जर्नल रिझर्व एचा नाही, बीचा आहे. कधीचा आहे, तर 31 मार्च 2025चा आहे. 31 मार्च 2025चा जर्नल रिझर्व 1 लाख. प्रॉफिट अँड लॉस 30,000. सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत. ॲसेटला फिक्स ॲसेट, स्टॉक, सन्ड्री डेटर्स. इन्व्हेस्टमेंटला बघा सांगितलं 36,000 शेअर्स इन बी लिमिटेड आणि अमाऊंट आहे 3,90,000. 3,90,000 ही कॉस्ट प्राईस आहे. हे गुडविलच्या कॅल्क्युलेशनला जाणार आहे. आणि 36,000 सेकंड नंबरची जी तुमची वर्किंग नोट आहे तिथं आपण लिहितो कोणी किती शेअर्स ॲक्वायर केले, तर 36,000 शेअर्स बीचे ॲक्वायर केलेले आहेत. तर हे ॲक्वायर शेअर्स आहेत. त्याच्यानंतर दिलं आहे कॅश ॲट बँक, एवढी आपली ॲसेट आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025 विथ नेसेसरी कॉन्सॉलिडेटेड वर्किंग हॅविंग रिगार्ड टू द फॉलोइंग. आता आपल्याला सांगितलेलं आहे की काय करायचं आहे, तुम्ही यू आर रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीट बनवायची आहे. कधीची, तर 31 मार्च 2025ची. कोणती बॅलन्स शीट, तर कॉन्सॉलिडेटेड म्हणजे काय, तर ए आणि बीची मिळून जी बॅलन्स शीट होईल ॲक्वायर नंतर ती आपल्याला इथं बनवायची आहे. आता पुढं सांगितलेलं आहे ऑन द डेट व्हेन ए लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स ऑफ बी लिमिटेड द लेटर कंपनी हॅड अ जनरल रिझर्व्ह ऑफ ₹25,000 अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऑफ ₹5,000. तर आता इथं नीट बघा, मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. जेव्हा जर्नल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस हा बॅलन्स शीटच्या बाहेर दिला असेल, आउट ऑफ बॅलन्स शीट जर जर्नल रिझर्व्ह अँड प्रॉफिट अँड लॉस आर गिवन, तर काय करायचं आहे आपल्याला, त्याचं कॅल्क्युलेशन थोडं वेगळं आहे. तुम्हाला इथं कम्पेअर करायचं आहे, हे लक्षात ठेवा. केव्हा करायचं आहे, तर जेव्हा प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व्ह बॅलन्स शीटच्या बाहेर देतात तेव्हा त्याचं वर्किंग आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे. म्हणजे हे येणार आहे हा सगळ्याच्या सगळा, म्हणजे हा आहे प्रॉफिट, कारण इथं क्रेडिट बॅलन्स लिहिलं आहे. हा प्रॉफिट आहे 5,000 आणि 25,000 जर्नल रिझर्व्ह आहे. हे दोन्ही अमाऊंट तुमच्या कॅपिटल प्रॉफिटला येणार आहेत आणि कॅपिटल प्रॉफिटच होणार आहे, कारण इथं प्रॉफिट मिळालं आहे आपल्याला किंवा प्रॉफिट दिलेलं आहे. क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट. आता इथं रिझर्वमध्ये हे प्रॉफिटची अमाऊंट ॲड केली की मला वाटतं 25,000 प्लस 5,000 म्हणजे 30,000 हा तुमचा कॅपिटल प्रॉफिट येईल. पण रेव्हेन्यूला जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा कम्पेअर करायचं आहे ह्या जर्नल रिझर्वला आणि प्रॉफिट अँड लॉसला. ह्या ओपनिंगचा हा ओपनिंग आहे, हा ओपनिंगच्या जर्नल रिझर्वने आणि प्रॉफिट अँड लॉस या दोघांमध्ये
कम्पेअर करायचा आहे. हा 31 मार्चचा आहे, म्हणजे हा क्लोजिंग बॅलन्स आहे जर्नल रिझर्वचा आणि प्रॉफिट अँड लॉसचा क्लोजिंग बॅलन्स, आणि हा ओपनिंग आहे. ह्याच्यावरून ह्या दोघांची तुलना करून कम्पेअर करून आपण रेव्हेन्यू, प्रॉफिट किंवा लॉस फाइंड करणार आहे. पुढे दिले बी लिमिटेड हॅड परचेस गुड्स फ्रॉम ए लिमिटेड ऑफ विच ₹70,000 आर स्टील इन स्टॉक. आता ही स्टॉकशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे, तर स्टॉकला तुम्ही स्टार करा. ए लिमिटेड सेल टू बी लिमिटेड ॲट कॉस्ट प्लस 25%. तर कॉस्ट प्लस म्हणलं आहे, कॉस्ट प्लस म्हणजे कॉस्ट प्राईस 100 आहे, हे लक्षात ठेवा. इथं कॉस्ट लिहिलं तर कॉस्ट प्राईस 100 आहे. इथं जर सेलिंग प्राईस लिहिलं तर सेलिंग प्राईस 100 आहे. इथं जर इनवाईस प्राईस लिहिलं तर सेलिंग प्राईस आहे ₹100. आता इथं आहे कॉस्ट प्राईस तुमची ₹100. आता वर्किंग करताना मी समजवणारच आहे. आता आपण पुढं सॉल्व करायला घेऊया. क्वेश्चन रीड केला. आपल्याला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे, त्याच्यासाठी वर्किंग करावं लागतं आणि वर्किंग केल्याशिवाय आपली बॅलन्स शीट बनत नाही. तर सगळ्यात पहिलं आपण सोल्युशनला इथं लिहूया. कॉन्सॉलिडेशन वर्किंग नोट. पहिली वर्किंग नोट, कोणी कोणाला ॲक्वायर केलं, एनं बीला ॲक्वायर केलं, म्हणून आपण म्हणणार आहे ए लिमिटेड ॲक्वायर शेअर्स ऑफ बी लिमिटेड. आता इथं तारीख नाही दिली. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा तारीख तुम्हाला दिलेली नसेल, डेट गिवन नसेल, तर 1 एप्रिलच ठेवायची आहे. ॲक्वायर्ड ए लिमिटेड ॲक्वायर शेअर्स ऑफ बी लिमिटेड ऑन 1 एप्रिल. ही इथं 25 आहे, म्हणजे इयर कधी चालू झालं असेल, 2024. हे लक्षात ठेवायचं, जेव्हा तारीख गिवन नसते तेव्हा आपण समजून जायचं आहे की त्याची तारीख आहे 1 एप्रिल म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट आपली वर्किंग नोट येणार आहे. वर्किंग नोट नंबर 2, कोणी कोणाचे शेअर्स ॲक्वायर केले. शेअर्स ऑफ ए लिमिटेड इन बी लिमिटेड. एचे बी लिमिटेडमध्ये किती शेअर्स आहेत, त्याचा फॉर्म्युला आहे शेअर्स ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड डिवाइड बाय शेअर्स इश्यूड बाय बी लिमिटेड. किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत बघा, इथं सांगितलं आहे 36,000 शेअर्स काय केलेले आहेत, ॲक्वायर केलेत. म्हणून आपण लिहिणार आहोत 36,000 ॲक्वायर केले. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत इश्यू केलेले, तर हे 4 लाख डिवाइड बाय 10. 4 लाख डिवाइड बाय 10. आपण वर्किंग नोट करूया. बघा इथं नंबर ऑफ शेअर्स कसं काढतो आपण, कॅपिटल किंवा अमाऊंट डिवाइड बाय ईच शेअर. कॅपिटल आहे किती बी लिमिटेडचं बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. कॅपिटल आहे 4 लाख डिवाइड बाय एक शेअर्स आहे 10 ईच, ₹10. ह्या झिरोला हा झिरो गेला, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आले 40,000. 40,000 इज अ नंबर ऑफ शेअर्स. तर आपल्याला इथं लिहायचं आहे किती शेअर्स इश्यू केले होते, बी लिमिटेडने किती शेअर्स विकले होते, तर 40,000 40,000 शेअर्स विकले होते. मग आता आपल्याला रेशो काढायचा आहे. कसा येईल बघा, 36,000 डिवाइड बाय 40,000. ह्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले, किती राहिलं 36 डिवाइड बाय 40. 4च्या टेबलमध्ये आहे बघा, 4 1 जा 4, 4 0 जा 0, किती येतं आहे 4 4 7 8 4 8 4 9 4 9 जा 36, म्हणजे रेशो आला 9/10. हा कोणाचा आहे, तर होल्डिंग कंपनीचा आहे, ए लिमिटेडचा. बीचा किती असेल बघा बरं, 9मध्ये किती ॲड केल्यानंतर हा डिनॉमिनेटर 10 येतो, 9मध्ये 1 ॲड केल्यानंतर 10 येतो, म्हणजे रेशो आला 9:1. 9:1. मग 9:1 तुम्ही लिहिता कसं, 9/10 आणि 1/10 असं लिहिता.
हा आहे बी लिमिटेडचा, हा आहे ए लिमिटेडचा. तर रेशो आपण इथं लिहूया 9/10, 9/10. हा रेशो आपण काढला. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट और लॉस. आता हे सगळे जे आपण व्हॅल्यूज घेतोय ह्या कोणाच्या आहेत, तर बी लिमिटेडच्या आहेत. म्हणजे कोणाच्या, तर जी तुमची सबसिडरी कंपनी आहे त्याचा आपण वर्किंग नोटला व्हॅल्यूज घेतोय. कोणाच्या घेतोय, बी लिमिटेडच्या. तर आता इथं काय करतो आपण, सगळ्यात पहिलं जर्नल रिझर्व. जर्नल रिझर्व तारीख आहे 1 एप्रिल, ॲक्वायरच्या अगोदरचा 2024. अजून त्याच्यामध्ये ॲड करतो प्रॉफिट. आता प्रॉफिटच आहे आपल्याला, आपण रीड केला आहे क्वेश्चन, मी समजवते कुठं आहे ते. पहिलं लिहून घेऊया प्रॉफिट अँड लॉस. दॅट इज टू से प्रॉफिट, कारण क्रेडिट बॅलन्स आहे. कधीचा आहे, तर 1 एप्रिल 2024चा. आता आपण हे वर्किंग करून घेऊया, तुमच्या लक्षात येईल. इथं आहे 1 एप्रिल 2024. एप्रिलला इयर चालू झालं. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबरला 2024 संपल. जानेवारीपासून 2025 25 चालू होईल. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. 31 मार्च 2025 हे आपलं असेसमेंट इयर आहे. तर त्यांनी बघा इथं सांगितलं आहे. आता लक्षात ठेवायचं, जेव्हा कंपनीना आपल्याला डेट देत नाही कोणत्या तारखेला ॲक्वायर केली, तर समजून जायचं इथं लिहिले ऑन द डेट, म्हणजे जेव्हा ॲक्वायर केली तेव्हा. व्हेन ए लिमिटेड ॲक्वायर शेअर्स ऑफ बी लिमिटेड, जेव्हा ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर केले तेव्हा. लेटर कंपनी म्हणजे जी बी लिमिटेड कंपनी आहे ती हॅड अ जर्नल, त्यांच्याकडे जर्नल रिझर्व होता 25,000 आणि क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऑफ ₹5,000. क्रेडिट बॅलन्स लिहिले म्हणजे प्रॉफिट आहे 5,000 रुपये. कधीच आहे, तर ऑन द डेट ऑफ व्हेन कंपनीज ॲक्वायर्ड, जेव्हा कंपनी ॲक्वायर केली तेव्हा. म्हणजे हे ॲक्वायरच्या अगोदरचं आहे, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत जर्नल रिझर्व किती आहे, तर 25,000 आणि प्रॉफिट किती आहे 5,000. हे ॲक्वायरच्या अगोदरचं आहे. तर हा जो अमाऊंट दिलेली आहे जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस, तर ही कुठे येणार आहे, कॅपिटल प्रॉफिटला. हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर आपण रेव्हेन्यूला विचार करू. तर कॅपिटल प्रॉफिटला जर्नल रिझर्व आहे 25,000 आणि 5,000 आहे प्रॉफिट आणि टोटल आहे 30,000. हे झालं तुमचं कॅपिटल प्रॉफिट. ह्याला म्हणायचं आहे देअरफॉर कॅपिटल प्रॉफिट, कारण प्लसमध्ये अमाऊंट आली म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत कॅपिटल प्रॉफिट. जर मायनस आलं असतं तर मग तुमचा लॉस असता. आता जर्नल रिझर्वमध्ये आपण काय करतो, प्रॉफिट ॲड करतो. प्रॉफिट होता म्हणून ॲड केलं तर हे आलं. त्याच्यानंतर आपण ह्याला डिवाइड करणार आहोत. कॅपिटल प्रॉफिट ₹30,000, ह्याला आपण डिवाइड करणार आहोत 2 कंपन्यांमध्ये. इकडं आहे ए लिमिटेड, या साईडला आहे बी लिमिटेड. अमाऊंट आहे 30,000, ही इंटू रेशिओ आहे 9/10. अमाऊंट येणार आहे 9,000. तुम्ही कॅल्सीवर करू शकता, सोपं आहे हे, लगेच होतं ओरली. तुम्हाला वेळ घालवू नका, ओरलीच होईल कारण डिवाइड बाय 10 आहे म्हणून. 30,000 इंटू 9 डिवाइड बाय 10 27,000. 9×3=27. काय झालं, 1 मिनिट. 30,000 इंटू 9 डिवाइड बाय 10 27,000. ही व्हॅल्यू येणार आहे गुडविलच्या स्टेटमेंटला. जेव्हा तुम्ही गुडविलचं स्टेटमेंट कराल तेव्हा.
आणि इथं येणार आहे 30,000 इंटू रेशिओ आहे त्यांचा आपण मगाशी काढलेला होता 1/10. इथं येणार आहे 3,000. किती अमाऊंट येणार आहे 3,000. ही कुठे येते तर मायनॉरिटी इंटरेस्ट. कसं काढलं बघा 30,000 इंटू 1 करायची गरज नाही, /10 3,000. तर आता इथं आपण लिहून ठेवायचं आहे. इथं आहे कॅपिटल प्रॉफिट, हे गुडविलच्या स्टेटमेंटला लेस होणार आहे आणि हा आहे कॅपिटल प्रॉफिट म्हणून हे मायनॉरिटीला ॲड होणार आहे 3,000. मायनॉरिटी इंटरेस्टच्या वर्किंग नोटला ते ॲड होणार आहे. त्याच्यानंतर आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. और लॉस. तर प्रॉफिट होतोय का लॉस आपल्याला कळत नाही म्हणून मी दोन्ही लिहिलं. फॉर्म्युला आहे पहिला जर्नल रिझर्व घ्यायचा. जर्नल रिझर्व कधीचा घ्यायचा तारीख लिहूया आपण. 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025. पूर्ण 1 वर्षाचा घ्यायचा आहे जर्नल रिझर्व. आणि प्रॉफिट आला तर ॲड करायचा, लॉस आला तर लेस करायचा. आता आपण इथं काळजीपूर्वक बघायचं आहे. ही स्टेटमेंट आपण लिहिणार आहोत ते. आता इथं बघा, इथं ही 31 मार्च 2025ची बॅलन्स शीट दिली. जर्नल रिझर्व दिलेला आहे 1 लाख. हे सगळं आपण बी लिमिटेडचं बघतोय, हे लक्षात ठेवायचं. ए लिमिटेडची व्हॅल्यू घ्यायची नाही. 1 लाख इज अ जर्नल रिझर्व. 1 लाख. आता इथं विचार करायचा आहे आणि प्रॉफिट अँड लॉस आहे. प्रॉफिटच आहे कारण तो जेव्हा पण लायबिलिटीला असतो तेव्हा प्रॉफिट असतो, ॲसेटला असतो तेव्हा लॉस असतो. तर इथं प्रॉफिट आहे बघा 30,000. बी लिमिटेडच्या कॉलममध्ये प्रॉफिट आहे 30,000. जर्नल रिझर्व 1 लाख. आता काय करायचं आहे बघा, जर्नल रिझर्व म्हणजे काय तर तुमचं बँकमध्ये अकाउंट आहे. त्या अकाउंटमध्ये तुम्ही 1 एप्रिल 2025ला पासबुकामध्ये तुमच्या पैसे दाखवत आहेत 25,000 शिल्लक आहेत. पासबुका सांगतायत की बॅलन्स इज ₹25,000. म्हणजे 1 एप्रिलला तुम्हाला दिसतंय की तुमच्या अकाउंटमध्ये 25,000 रुपये शिल्लक आहेत. आणि जेव्हा तुम्ही 31 मार्च 2025 पूर्ण 1 वर्षानंतर जेव्हा तुम्ही बघितलं तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये 1 लाख रुपये दिसत आहेत. 1 लाख रुपये कसे आले? कारण जर्नल रिझर्व म्हणजे काय आहे तर तुम्ही जो पण दरवर्षी तुम्हाला प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटमधली 25% अमाऊंट तुम्ही रिझर्व करून ठेवता, साठवून ठेवता. म्हणजे रिझर्व अकाउंटमध्ये ठेवत जाता, साठवत जाता. त्या अकाउंटचं नाव आहे जर्नल रिझर्व. पहिले किती होते तुमच्या अकाउंटवर 25,000, आता किती दिसत आहेत 1 लाख. म्हणजे ह्या वर्षी तुम्ही किती पैसे टाकले बघा बरं, किती टाकले 75,000 रुपये. 75,000 रुपीज जर्नल रिझर्व ह्या वर्षीचा पूर्ण इथपर्यंत किती होता तर 75,000 रुपीज तुम्ही पैसे टाकले. बघा बरं, ओपनिंग बॅलन्स होता 25,000, ह्या वर्षी टाकले 75,000. ह्या दोघांची टोटल केली तर झाले 1 लाख रुपीज. म्हणजे 1 लाख रुपीज बॅलन्स कसा दिसतोय तुमच्या पासबुकावर? कारण पासबुकावर पहिलेच ऑलरेडी ओपनिंग बॅलन्स म्हणजे तुमच्या पासबुकावर 25,000 रुपये पासबुकामध्ये होते. ऑलरेडी 25,000 तुमच्या पासबुकामध्ये दिसत होते किंवा होता, बॅलन्स एवढा तुमच्या पासबुकामध्ये होता. आता किती झाला 1 लाख रुपये झाला ह्या वर्षी. कधी झाला तर 31 मार्च 2025ला. म्हणजे तुम्ही ह्या वर्षी किती टाकले तर 75,000 रुपये टाकले. कसं काढलं तर जर्नल रिझर्वचा फॉर्म्युला आहे क्लोजिंग बॅलन्स ऑफ जर्नल रिझर्व लेस ओपनिंग बॅलन्स ऑफ जर्नल रिझर्व. हा आहे ओपनिंग. 1 तारखेचा असतो तो ओपनिंग असतो आणि 31चा असतो तो क्लोजिंग असतो. क्लोजिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स. मग आता इथं क्लोजिंग किती आहे 1 लाख. ओपनिंग किती आहे 25,000. लेस केलं किती आलं 75,000. इज अ करंट बॅलन्स. हा तुमचा आला करंट बॅलन्स. $75,000 इज अ जर्नल रिझर्व. हा कुठे येणार आहे रेव्हेन्यूला.
रेव्हेन्यू म्हणजे हा येणार आहे रेव्हेन्यूला. आता जर्नल रिझर्वचं कळलं, आपण इथं जर्नल रिझर्व लिहून ठेवूया 75,000. रेव्हेन्यू प्रॉफिटला येणार 75,000. सेम तसंच आपल्याला प्रॉफिट अँड लॉसचं पण करायचं आहे. पण प्रॉफिट अँड लॉस बघा, तर इथं थोडंसं ना मी वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे. आपण एक ग्राफ काढलेला आहे. ह्या ग्राफवर एक्स ॲक्सिस घेतलेला आहे, हे वाय ॲक्सिस आहे. तर ना बघा, पहिलं 1 एप्रिलला ओपनिंग किती होता, इथं ओपनिंग बॅलन्स होता तुमच्याकडं, ओपनिंग प्रॉफिट होता, ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट. कारण त्यांनी सांगितले प्रॉफिट आहे, कारण क्रेडिट बॅलन्स 5,000 रुपये ऑलरेडी तुमच्या बँक अकाउंटवर होते. आता तुम्ही प्रॉफिट कमवलेला आहे. बघायचं की किती सांगितलं, तर बॅलन्स शीटला दिसत आहे 30,000. आता इथं ओपनिंग बॅलन्स कधीचा होता, तर 1 एप्रिल 2024ला. म्हणजे कधी, तर बघा इथं 1 एप्रिल 2024ला प्रॉफिट होता 5,000. प्रॉफिट असला की प्लसच्या साईनवर करायचं. इथं प्लस असतात, इकडं प्लस असतात, इकडं मायनस असतात, इकडं मायनस असतात. लॉस असेल तर मायनस साईडला येईल, प्रॉफिट असेल तर तो प्लस साईडला येईल. आपण इकडं घेऊया वर. तर प्रॉफिट इथं होता 5,000 रुपीज. ओपनिंग होता, कुठं होता, तर इथं सांगितलं आहे बघा, ओपनिंग नाही का, क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस 5,000. आणि आपण तो इथं लिहून ठेवलेला आहे 5,000 रुपये हा ओपनिंग बॅलन्स होता, म्हणून आपण इथं घेतलं. कधी होता, तर 1 एप्रिलला. 1 एप्रिल नंतर तुम्ही जसं जसं वर्षभर काम करत जाता तसं तुमचा प्रॉफिट, काम केलं, माल विकला, गुड्स सोल्ड केला की तुमचा प्रॉफिट वाढत 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 गेलेला आहे. तो 30,000पर्यंत गेला. बघा बरं, इथं 30,000पर्यंत. इथून तुम्ही वर जाणार आहात. कसं जाणार आहात, इथून असं वर वर वर. जेव्हा तुमचा ॲरो वर वर जाईल तेव्हा तुमचा काय आहे, प्रॉफिट. आणि जर ॲरो तुमचा इथून खाली गेला असता तर लॉस असता. आता प्रॉफिट आहे. मग बघा, इथून जावा वर किती किती हजारांनी. आता आपण डिस्टन्स सेम ठेवलं आहे, 5,000 रुपयाचं डिस्टन्स ठेवलं आहे, 5,000चं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ग्राफ काढता तेव्हा कितीचं डिस्टन्स घेता. तर बघा, इथं 5,000पासून इथपर्यंत किती हजार रुपयाचा प्रॉफिट झाला, तर 5,000 रुपयाचा. इथून वर गेला परत 5,000 रुपीज, परत इथून इथं 5,000 रुपीज, परत इथं 5,000 रुपीज, इथं 5,000. किती झाले बघा, 5 की 5 1, इथं 5,000 रुपयाचा प्रॉफिट झाला, 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 आणि इथं 5,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. इथून इथं एक प्रॉफिट, इथून इथं हा दुसरा प्रॉफिट, इथून इथं तिसरा प्रॉफिट, इथून इथं चौथा प्रॉफिट, आणि इथून इथं 5वा प्रॉफिट. म्हणजे किती झाला, 5 1 2 3 4 5 5 5 जा 25,000 रुपीजचा प्रॉफिट झाला. 25,000 रुपीजचा प्रॉफिट झाला. कसं, तर इथून आपण गेलो पहिले. आता इथं पण कसं आहे, दोन्ही पण प्रॉफिट आहेत. आणि आता लक्षात आलं आपल्या प्रॉफिट होतोय. मग जेव्हा पण प्रॉफिट होईल, दोन्ही पण प्रॉफिट असतील तर प्रॉफिट झाला. आता लक्षात आलं, कारण आपला ॲरो कुठं गेला, वर वर गेला. वर गेला की मग प्रॉफिट आहे, खाली गेला की लॉस आहे. तर मग काय करायचं आहे, आपण इथं सेम तसंच करायचं. क्लोजिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट मायनस ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट. दोन्ही पण प्रॉफिट होते. लॉस आलं की थोडं कॅल्क्युलेशन वेगळं पडतं, पण तुम्हाला हे ॲक्च्युली हा फॉर्म्युला समजण्याविषयी इथं कळतं की 5,000पासून 30पर्यंत आपला प्रॉफिट झाला. म्हणजे दरवर्षी 5,000 रुपयांनी इन्क्रीज झाला. असं जर आपण पकडलं तर वर किती प्रॉफिट झाला, हे 5,000 सोडले तर 5,000च्या पुढं जायचं. 25,000 रुपयांनी ह्यावर्षी प्रॉफिट झाला. म्हणजे पहिलेच 5,000 रुपये तुमच्या बँकेत होते आणि आता 30,000 रुपये दिसत आहेत. म्हणजे किती हजार रुपये तुम्ही टाकले असं काढायचं आहे. क्लोजिंग बॅलन्स होता 30,000, ओपनिंग होता 5,000, डिफरन्स आला 25,000. हा आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट 25,000. पण कधी लॉस आला की गडबड होते, म्हणून तुम्ही काय करायचं आहे, असा ग्राफ काढायचा आहे. आता बघा, परत समजवते. आता दुसऱ्या मेथडनी समजवते. प्रॉफिट म्हणजे काय आहे, तुमच्या बँकेत 5,000 रुपये ऑलरेडी शिल्लक आहेत. प्रॉफिट म्हणजे शिल्लक. लॉस असतं तर मग वेगळं आलं असतं. बट आपण इथं दोन्ही प्रॉफिट आहेत आणि प्रॉफिट वाढलेला आहे. पहिला 5,000 रुपीजचा तुमचा बँक बॅलन्स होता, आता तो 30,000 झाला. मग किती तुम्ही बँकेत पैसे टाकले तेव्हा 30 झाला. सेम असंच केलं. कसं केलं, 30,000 मायनस 5,000 केलं. म्हणजे ओपनिंग मायनस क्लोजिंग. तसंच केलं, सॉरी, क्लोजिंग मायनस ओपनिंग केलं. 30,000 मायनस 5,000 केलं. आणि म्हणजे ह्या वर्षी तुम्ही 25,000 रुपयाचा प्रॉफिट कमवला.
मागचा 5,000 रुपयेचा, ह्या वर्षी 25,000 रुपयेचा, म्हणजे टोटल झाला 30,000. म्हणून इथं म्हणणार आहोत आपण प्रॉफिट कितीचा कमवला तुम्ही प्रॉफिट 25,000चा. हे येणार आहे रेव्हेन्यूला. दोघांची टोटल तुमच्या रेव्हेन्यूला येईल. इथं म्हणणार आहोत प्रॉफिट आला की ॲड, लॉस आला तर लेस. म्हणून इथं म्हणणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस, दॅट इज टू से प्रॉफिट. काय आहे हा प्रॉफिट. कधीचा आहे तारीख टाका. बघा आता तारीख आपल्या लक्षात आली. कधीपासूनचा होता तर एप्रिलपासून मार्चपर्यंत पूर्ण एका वर्षाचा प्रॉफिट 25,000 होता. पहिले 5,000 रुपये होता, ह्या वर्षी 25,000 कमवला आणि टोटल झाला 30,000. जर्नल रिझर्व इयर चालू व्हायच्या अगोदर, हे अगोदरचं आहे. ओपनिंग आहे 25,000 रुपये 1 एप्रिलच्या अगोदर होता. जे अगोदरचा असतो, कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदर असतो, तो कॅपिटल प्रॉफिट 25 होता. ह्या वर्षी 1,00,000 झाला, म्हणजे ह्या वर्षी किती कमवले पैसे तुम्ही रिझर्वमध्ये किती टाकले 75,000, 75,000. तर प्रॉफिट आहे कधीचा होता तर 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025. किती होता प्रॉफिट 25,000 रुपये 25,000. टोटल झाली किती 1,00,000. ह्याला म्हणायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. इथं आपण रेव्हेन्यू प्रॉफिट ब्रॅकेटमध्ये रुपीज 1,00,000 डिवाइड करणार आहोत बी लिमिटेड 1,00,000 इंटू रेशिओ आहे त्यांचा 1/9. इथं पण घेतला होता पण 1/10. 1/10 इथं येणार आहे 10,000. 1 झिरोला 1 झिरो कट झाला. 1 2 3 4 1 2 3 4 1,00,000. हे येतं मायनॉरिटी इंटरेस्टला. मायनॉरिटी इंटरेस्ट. आणि इथं आहे ए लिमिटेड 1,00,000 इंटू 9/10. ह्यांचा रेशो आहे 9/10. इथे 90,000. तुम्ही कॅल्सीवर काढून बघा. हे येणार आहे कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. तर आता हे काय मी जे रेड पेननी जे पण करते ते काय आहे तुमच्या माहितीसाठी मी करत आहे. तर हे प्लस होणार आहे कारण इथं प्रॉफिट आहे. हे पण कॉन्सोलिडेटेडला प्लस होणार आहे. 90,000 प्लस होणार आहे. 10,000 प्लस होणार आहेत. हे 3,000 प्लस होणार आहेत. हे मायनस होणार आहेत. हे गुडविलच्या स्टेटमेंटला, हे मायनॉरिटी इंटरेस्टच्या स्टेटमेंटला, हे मायनॉरिटी इंटरेस्टच्या स्टेटमेंटला आणि हे कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला. तर हे सगळं आपण बी लिमिटेडच्या व्हॅल्यूज घेऊन केलेलं आहे. आता त्याच्या पुढं आहे कॅपिटल प्रॉफिट. तर आपण बुक ह्या साईडला ठेवते. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट, सॉरी स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी, स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता हे पण बी लिमिटेडचं आहे. इथं घेतो फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. हेल्ड बाय मायनॉरिटी. हे कसं काढतो तर किती शेअर्स होते इश्यू केलेले त्यांनी 40,000. त्यातले 36,000 शेअर्स बी लिमिटेडनं घेतले. मग राहिले किती ते इथं लिहायचं. 40,000 शेअर्स त्यांनी इश्यू केलेले होते. त्यातले 36,000 शेअर्स एनं घेतले. मग राहिले त्यांच्याकडे 4,000 शेअर्स इंटू 1 शेअर्स आहे. बॅलन्स शीटला दाखवलेला आहे 10 ईच. तुम्ही बघू शकता कितीचा एक शेअर्स आहे 10 रुपयाचा एक. म्हणून इंटू रुपीज 10 ईच. 4,000 कसे आले बघा. 40,000 मायनस इथून करायचं आहे. 40,000 शेअर्स इश्यू केले होते. त्यातले 36,000 शेअर्स काय केलेले आहेत ए लिमिटेडनं घेतले. मग त्यांच्याकडे शिल्लक किती राहिले बीकडं
4,000 शेअर्स बीकडे शिल्लक राहिले. एका शेअरची व्हॅल्यू 10 रुपये आहे, म्हणजे झाले इथं 40,000. फेस व्हॅल्यू झाली 40,000. 4,000 इंटू 10 40,000. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. प्रॉफिट असेल तर ॲड करायचा, लॉस असेल तर लेस करायचं. इथं आलेलं आहे बघा कॅपिटल प्रॉफिट बी लिमिटेडला 3,000 आणि ॲड करायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. प्रॉफिट आला तर ॲड, लॉस आला तर लेस. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे बघा इथं 10,000. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 10,000. टोटल करूया किती येते, 10, 40, 50, 53. ह्याला नाव द्यायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. देअरफॉर हे कुठे येतं तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मायनॉरिटी इंटरेस्ट. हे आहे बी लिमिटेड. आता आपण स्टेटमेंट करणार आहोत गुडविलचं. इथून आता ए लिमिटेड चालू होईल. आता आपल्याला माहिती नाही गुडविल येणार का रिझर्व, म्हणून मी दोन्ही नावं लिहिली. इथं घेतो आपण कॉस्ट ऑफ शेअर्स की जे बॅलन्स शीटला असतात. कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर बाय एच लिमिटेड, सॉरी ए लिमिटेड. ए लिमिटेड ए लिमिटेड ए लिमिटेडने ॲक्वायर केले. आता हे शेअर्स कुठं आहेत तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहेत बघा. तुमच्या इथं किती आहेत, 3,90,000. 3,90,000. 3,90,000 एवढ्याला त्यांनी शेअर्स खरेदी केले. ॲक्च्युली खरेदी किती केले त्यांनी शेअर्स, 36,000. बघा इथं किती शेअर्स खरेदी केले त्यांनी, ॲक्वायर केले 36,000. ते लेस करायचे ह्याच्यातून. लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. फेस व्हॅल्यू म्हणजे जेवढे शेअर्स खरेदी केले त्यांनी काय केलं, 36,000 शेअर्स 3,90,000ला खरेदी केले. मग ॲक्च्युली खरेदी कितीला करायला पाहिजे होती, त्यांची फेस व्हॅल्यू किती होती तर 10 रुपयाला एक शेअर्स होता. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर. इथं आपण फेस व्हॅल्यू काढू किती होती तर 36,000 शेअर्स ॲक्वायर केले. कितीला केले का त्यांनी, ॲक्च्युली फेस व्हॅल्यू किती होती ₹10 ईच, म्हणजे किती आले 36,000 इंटू 10 केलं तर 3,60,000. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. $36,000 इंटू 10 3,60,000. आता काय करायचं आहे बघा, ह्याच्यातून हे मायनस केलं तर 30,000 येतं. हे सोपं आहे म्हणून आपण कॅल्क्युलेट करायची काही गरज नाही. तर बघायचं त्यांनी ॲक्च्युली 3,60,000 शेअरची व्हॅल्यू होती आणि 3,90,000 रुपीज दिले, म्हणजे जास्त 30,000 रुपये जास्त दिले. त्याला म्हणायचं आहे एक्सिस अमाऊंट. एक्सिस अमाऊंट पेड. त्यांनी 30,000 रुपये ए लिमिटेडनं बी लिमिटेडला 36,000 शेअर्सचे 30,000 रुपये जास्त दिले. म्हणजे किती जास्त दिले, 30,000 जास्त दिलेत. मग आता बघा हे झालं फेस व्हॅल्यू. आता आपण बघा इथं लिहिलेलं आहे गुडविलच्या स्टेटमेंटला कॅपिटल प्रॉफिट काय करतो, लेस करतो. इथं येणार आहे 3 नंबर, लेस कॅपिटल प्रॉफिट. $27,000 लेस करायचं आहे. होतंय का लेस, तर होतंय. 30,000 मायनस 27,000 केलं तर आन्सर पॉझिटिव्ह येत आहेत. 30,000 तुम्हाला ह्याच्यासाठी दाखवते मायनस 27,000. ह्याला मायनसचं साईन आलं का, नाही. जर मायनसचं साईन नाही आलं तर आहे गुडविल
आणि मायनसचं साईन आलं तर तो आहे रिझर्व. हे आहे गुडविल. हे कुठे येतं तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला तुम्हाला हे शो करायचं आहे. 3000 इज अ गुडविल ऑफ अ कंपनी. हे ए म्हणजे ॲसेट आहे आणि हे आपण कुणाचं स्टेटमेंट घेतली, ह्या सगळ्या व्हॅल्यू कुणाच्या घेतल्या, ए लिमिटेडच्या घेतल्या. ए लिमिटेडचा आता आपण विचार करतो आहे. त्याच्यानंतर 7 अनरिअलाइज प्रॉफिट. हा स्टॉकशी रिलेटेड असतो. तर क्वेश्चनमध्ये बघायचा आहे स्टॉक किती होता बघा. इथं सांगितलेलं आहे त्याने बी लिमिटेड हॅड अ परचेस्ड गुड्स फ्रॉम ए लिमिटेड ऑफ विच ₹70,000 आर स्टील इन स्टॉक. ए लिमिटेड सेल टू बी लिमिटेड. एनं सेल केलेला आहे बी लिमिटेडला ॲट कॉस्ट प्लस 25% ॲट कॉस्ट प्लस 25%. तर फॉर्म्युला आहे सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदीची किंमत, सेलिंग प्राईस म्हणजे विक्रीची किंमत आणि हा आहे प्रॉफिट. तर फॉर्म्युला आहे हा. त्यांनी सांगितलं आहे कॉस्ट प्लस प्रॉफिट म्हणजे कॉस्ट प्राईस आहे तुमची 100. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा ऑन शब्द येतो किंवा प्लस शब्द येतो तर ते बघायचं. इथं काय लिहिलं आहे कॉस्ट, म्हणून कॉस्ट प्राईस आहे 100 आणि प्रॉफिट आहे 25% म्हणजे 25. मग ह्या दोघांचं ॲड केलं की सेलिंग प्राईस येईल 125. आपला फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. प्रॉफिट आहे 25, सेलिंग प्राईस आहे 125. 25 वन जा 25, 25 फिफ्थ जा 125. तुम्ही करून बघू शकता किती येतं आहे ते. तुम्हाला पाहिजे तर वर्किंग नोटवर करून दाखवते. इथं 25 वन जा 25, 25चा टेबल येत असेल तर 5 जा 125, 1/5 आला तुमचा रेशो. स्टॉकची व्हॅल्यू तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेली आहे इथं 70,000. किती आहे 70,000. स्टॉकमधून ती अनरिअलाइज प्रॉफिट लेस केला जातो. तर 70,000 इंटू हा रेशो 1/5 म्हणजे 5ने डिवाइड करायचं आहे. आपण कॅल्सीवर करू. 70,000 डिवाइड बाय 5 14,000. अजून काय करायचं आहे ह्या 14,000ला त्यांच्या रेशोनी, हा जो एचा रेशो आहे त्या रेशोनी डिवाइड इंटू करायचा आहे. 14,000 इंटू 9/10. 14,000 इंटू 9 डिवाइड बाय 10 12,600 12,600 हा आहे अनरिअलाइज प्रॉफिट. हा बॅलन्स शीटला स्टॉकमधून लेस होतो. लेस फ्रॉम स्टॉक असं लिहूया आपण. लेस फ्रॉम स्टॉक आणि कुठं तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. लेस फ्रॉम स्टॉक. स्टॉकमधून हे 12,600 रुपये तुम्हाला लेस करायचे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे हे परत लेसचं साईन टाकूया. इथं मायनस करायचं आहे. हे जे ह्याच्या खालचं एक स्टेटमेंट आहे त्याच्यातून पण हा लेस होणार आहे. त्या स्टेटमेंटचं नाव आहे कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. तर इथं ए लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस कधीचा घ्यायचा तर 31 मार्च. तुम्ही जर्नल रिझर्व नाही घ्यायचा, फक्त प्रॉफिट. आपण हे प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट काढतो आहे की ए लिमिटेडचा टोटल प्रॉफिट किती आहे. हे पण ए लिमिटेडचं होतं, हे पण ए लिमिटेडचं आहे. आता ए लिमिटेडचं आपल्याला एकत्र प्रॉफिट काढायचं आहे. सगळा मिळून प्रॉफिट किती आहे 2025 प्रॉफिट आहे बघा. बॅलन्स शीटला बघा ए लिमिटेडचा आहे 1,40,000. 1 लाख ए लिमिटेडचा बघतोय आपण 1,40,000.
आता परत बघायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट किती. आपण इथं वर्किंग नोट केली, रेव्हेन्यूला लिहिलं इथं कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस किती आहे तर 90,000, 90,000. प्रॉफिट असेल तर ॲड करायचा, लॉस असेल तर लेस करायचा. इथं लिहायचं रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे 90,000 आणि काय करायचं आहे ॲड करायचं आहे. इथं 90,000 ॲड केले. ॲड करून किती येतं आहे बघा 0,0,0,0 9 4 13 2,30,000 आणि हा अनरिअलाइज प्रॉफिट लेस करायचा आहे. इथं आपण म्हणणार आहोत लेस, हे 3 नंबरचं आहे, लेस अनरिअलाइज. म्हणजे त्यांनी सोडून दिला हा प्रॉफिट, ए लिमिटेडनं सोडून दिला 12,600. तर 2,30,000 मायनस 12,600 आन्सर आलं 2,17,400 आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट. ह्याला म्हणायचं प्रॉफिट अँड लॉस. देअरफॉर प्रॉफिट अँड लॉस हा कुठं जातो तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ही व्हॅल्यू जाणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर हे 1 2 3 आणि 4 एवढ्या व्हॅल्यूज तुमच्या बॅलन्स शीटला जाणार आहेत. त्याच्यासाठी एवढं वर्किंग आपल्याला करावं लागतं. आता आपल्याला बनवायचं आहे कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीट and its subsidiary B Limited as on 31st March 2025. तर आपल्याला लगेच 2 लाईन फक्त मारायच्या आहेत. आपल्याला इथे लिहायचं आहे सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, रुपीज अँड रुपीज. बॅलन्स शीट आहे व्हर्टिकल फॉर्ममध्ये आपण लिहितोय. तर म्हणा फर्स्ट इक्विटी अँड लायबिलिटीज, त्याच्यामध्ये ए शेअर कॅपिटल, एक येणार आहे किती ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल, आता हे सगळं एचं घ्यायचं आहे. मी इथं बॅलन्स शीट ठेवलेली आहे. एची बॅलन्स शीट बघा, शेअर्स किती आहेत 11 लाख आणि एक शेअर्स 10 रुपयाचा आहे. म्हणजे एक 0 कट केला की तुमच्या लक्षात येईल 1,10,000 रुपये नंबर ऑफ शेअर्स आहे. तुम्ही डिवाइड करून पण काढू शकता. म्हणजे असं आहे बघा 11 लाख डिवाइड बाय 10 ईच, कॅपिटल डिवाइड बाय ईच. एक 0ला 1 0 गेले म्हणजे आलं 1 1 1 2 3 4 1 2 3 4 1,10,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. 1,10,000 ॲट रुपीज 10 ईच. अमाऊंट आहे 11 लाख. एची घ्यायची आहे 11 लाख. याला डबल अंडरलाईन करून सोडून द्यायचं आहे. मी तुम्हाला कळा म्हणून लिहिणार आहे. हे कोणाचं आहे ॲथोराइज कॅपिटल ए लिमिटेडचं आहे. मी जे पण रेड पेनने लिहिते ते तुम्ही तुमच्या आन्सर शीटमध्ये लिहायचं नाही. बी इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल, पेड अप किती होते 1,10,000 ॲट रुपीज 10 ईच.
11,000 हे घ्यायचे. आता इथून पुढं आपण हेच शेअर्स आहेत, जेवढे ॲथोराईज होतं, रजिस्टर होतं तेवढे शेअर्स त्यांनी विकलेले होते. त्याच्यानंतर सीमध्ये येतं रिझर्व अँड सरप्लस. जर्नल रिझर्व, जर्नल रिझर्व किती आहे बघा त्यांचा, एचा नाही आहे, बीचा घेतला आहे तर नील आहे तो, नील. ह्याच्यातच आपण दुसरा ॲड करू. नाही इथं नील लिहूया बाहेर. एक मिनिट, शेअर प्रीमियमवर लिहायचं होतं मला ॲक्च्युली, तर आपण डीमध्ये टाकू शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियमची व्हॅल्यू आहे 1,30,000. हे कोणाचं घेतो आहे दोघं पण, आपण बीचं घेतो आहे, सॉरी एचं घेतो आहे. ए लिमिटेड, ओनली ए लिमिटेड. त्याच्यानंतर घ्यायचं आहे, इथं बघायचं, हे झालं, इथं नील आहे म्हणून इथं नील आलं. आता प्रॉफिट अँड लॉस, ई म्हणूया आपण त्याला, प्रॉफिट अँड लॉस आपण वर्किंग नोट केलेली आहे बघा. इथं शेवटचे आहे 2,17,400, 2,17,400. हे पण कोणाचं आहे, ए लिमिटेडचं आहे. आणि आता घ्यायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. हे आहे बी लिमिटेडचं. इथं आपण मायनॉरिटी इंटरेस्ट काढलेलं आहे बघा 53,000. हे आहे बी लिमिटेड. आता इथून पुढं जे पण येईल ते कंबाईन येईल दोघांचं. बघा काय काय घेतलं, कॅपिटल घेतलं, प्रीमियम घेतला, रिझर्व घेतला, प्रॉफिट अँड लॉस झाला. आता राहिलं क्रेडिटर्स, त्याला म्हणायचं आहे करंट लायबिलिटी. इथं म्हणू आपण ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडचे आहेत 95,000 आणि बी लिमिटेडचे आहेत 1,50,000. आता ह्याला कुठली ॲडजस्टमेंट नाही कारण आपण इथं स्टार केलेला नाही. दोघांची टोटल करून लिहूया बाहेर. किती येतं आहे बघा, 3,000 5 9 5 14 2,45,000, 2,45,000. मला वाटतं इथं लायबिलिटी आपली संपली. आता आपण ॲसेटला जाणार आहोत. लायबिलिटीला अजून काय घ्यायचं होतं का, तर हे ॲसेटला आहे, हे लायबिलिटीला घेतलं, हे लायबिलिटीला घेतलं. ह्या दोन ॲसेट आहेत. हे आहे ॲसेट गुडविल, त्याला तुम्ही इथं आपण म्हणू सेकंड नंबर ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक नॉन करंट म्हणा किंवा फिक्स्ड म्हणा, दोघाचा पण एकच अर्थ आहे. नॉन करंट इंटॅन्जिबल ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे गुडविल आणि इकडं काही गुडविल नाही आहे, त्यामुळं आपण इथली गुडविल लिहिणार आहोत 3,000. इथं लायबिलिटीची टोटल करायची राहिली, आपण लायबिलिटीची टोटल करू अगोदर. बघा 11 लाख, 1 2 3 4 5, 11 लाख प्लस 1,30,000, 1 2 3 4, 2,17,400, 53,000 आणि 2,45,000. चेक करू. 29 लाख काहीतरी चुकलं, थांबा एक मिनिट. 11 लाख, 1,30,000, 2,17,400, 53,445. तेवढीच अमाऊंट आहे. कॅल्क्युलेशनमध्ये एखादा झिरो कुठंतरी जास्त झाला असेल. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर आहे प्लस 1,30,000. त्याच्यानंतर आहे प्लस 2,17,400. त्याच्यानंतर आहे प्लस 53,000. ओके, आणि 2,45,000.
आता आलं बरोबर. काहीतरी गडबड होते कधी कधी कॅल्सीवर. मला कॅल्सीपेक्षा हाताने चांगलं येतं करायला. 17,45,400 ही लायबिलिटीची टोटल आहे. एवढीच टोटल आपल्या ॲसेटची यायला पाहिजे. ह्याला आपण म्हणू टोटल. इथं खरं एक लाईन सोडायला पाहिजे होती मी. ॲसेट ह्याच्या खाली यायला पाहिजे होतं, ते चुकून विसरले. तर ही आहे 1ची टोटल, म्हणजे ह्या लायबिलिटीची इथपर्यंत टोटल आहे. त्याच्या खाली यायला पाहिजे होतं ॲसेट इथून. ही आहे गुडविल. त्याच्यानंतर आहे नॉन करंट, टॅन्जिबल ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे आपल्या बॅलन्स शीटला फिक्स ॲसेट. ए लिमिटेड, बी लिमिटेड. ए लिमिटेडचे आहे 5,85,000. बीचे आहे 3,45,000. दोघांची टोटल केली बघा किती येते. 5 आणि 5 10चे 0 चले 8 आणि 4 12 आणि 13चे 3 चले 5 आणि 3 8 आणि 1 9 9,30,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक सन्ड्री डेटर्स. स्टॉक लिहूया आपण. ते आहे करंट ॲसेट. त्याच्यामध्ये एक स्टॉक ए लिमिटेड, बी लिमिटेड. ए लिमिटेडचा स्टॉक आहे 2 लाख आणि 1,35,000. टोटल करून घेऊया आणि ह्याच्यातून अनरिअलाइज प्रॉफिट मायनस करू. टोटल केली 3,35,000 आला, लेस अनरिअलाइज प्रॉफिट. अनरिअलाइज प्रॉफिट किती होतं बघा, मागं आपण काढलेलं आहे 12,600. आपण इथं करून घेऊ 3,35,000 मायनस 12,600. 3,22,400 ही झाली स्टॉकची व्हॅल्यू. आता स्टॉक नंतर काय आहे, सन्ड्री डेटर्स. ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. याच्यात इंटर ओईंग्स नाही आहे डेटर्सला, फक्त स्टारला स्टार होता, इथं काही दिलेलं नाही आहे. तर डेटर्स आहे 2,85,000 आणि 1,55,000. टोटल करून बाहेर काढूया. 3 0 5 आणि 5 10चे 0 हा चला 1 8 आणि 5 13 आणि 14चे 4 चला 3 4 4,40,000. त्याच्यानंतर आहे कॅश ॲट बँक. ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडची कॅश आहे 5,000 आणि 45,000. टोटल आली 50,000. आता आपण ॲसेटची टोटल करू. काय राहिले का चेक करा बघा. हे घेतलं, गुडविल घेतलं, 2च ॲसेटला होत्या, घेतलं. आता आपण टोटल करूया ॲसेटची. काय राहिले का, इन्व्हेस्टमेंट घेत नाही, घेतलं. आता आपण टोटल करू किती येते बघू. 3,000 प्लस 9,30,000 प्लस 3,22,400. त्याच्यानंतर आहे 4,40,000 प्लस 50,000. आन्सर इज करेक्ट.
जेवढी लायबिलिटीची टोटल होती तेवढीच ॲसेटची टोटल आलेली आहे 17,45,400. ह्याला म्हणणार आहोत टोटल सेकंडची आहे ही टोटल. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील तर कमेंट करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.